पुस्तकाचे नाव फॉरेन्सिक विज्ञानातील घटना. लेखक पंकज कालूवाला. मनुष्य हा समाजशील प्राणी बनल्यानंतर ज्या प्रकारे समाजरचना विकसित झाली त्याच वेळी गुन्हेगारीचाही उदय झाला. ही बाब लेखकाने या पुस्तकाच्या मांडणीत प्रभावीपणे अधोरेखित केली आहे. समाजाचे काही नियम असतात आणि ते मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती म्हणजे गुन्हेगार. ही गुन्हेगारीची साधी परंतु नेमकी व्याख्या लेखक प्रारंभीच मांडतो. गुन्हे रोखण्यासाठी आणि उकल करण्यासाठी आधुनिक काळात फॉरेन्सिक विज्ञानाची मदत घेतली जाते. ही शाखा तपास यंत्रणांसाठी अत्यंत उपयुक्त असली तरी तिचे यश नेहमीच पूर्ण नसते. गुन्हेगारांची हुशारी, तपास अधिकाऱ्यांची कार्यक्षमता तसेच कायदा व न्यायदानाच्या प्रक्रिया या सर्व घटकांचा फॉरेन्सिक तपासाच्या यशावर प्रभाव पडतो. हे लेखकाने वास्तववादी पद्धतीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे फॉरेन्सिक विज्ञानासमोर उभी राहणारी आव्हाने व मर्यादा वाचकांसमोर येतात. पुस्तकात लेखकाने फॉरेन्सिक विज्ञानाशी संबंधित काही निवडक, गाजलेल्या आणि गूढ घटनांचा धांडोळा घेतला आहे. अनुक्रमणिकेत समाविष्ट असलेल्या प्रकरणांमधून या पुस्तकाची व्यापकता लक्षात येते. नेपोलियन बोनापार्टचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, अल्फ्रेड पॅकरसारख्या नरमांसभक्षकाची कथा, गुन्हेशास्त्राचाच गैरवापर करणारा डोनाल्ड मेरेट, विलियम लॅकेस्टरला मिळालेला विचित्र न्याय, सर हेन्री ब्रॉटनवरील खटला, बोटाच्या बोगस ठशांचा प्रकार तसेच डॉक्टर सॅम्युएल शेपर्डवरील 3 खटले या सर्व घटना वाचकाला खिळवून ठेवतात. लेखकाची भाषा साधी, ओघवती आणि विषयाला अनुरूप आहे. प्रत्येक घटना केवळ कथन स्वरूपात न मांडता त्यामागील फॉरेन्सिक तपास, चुका, निष्कर्ष आणि न्याय प्रक्रियेतील त्रुटी यांचे विश्लेषण केले आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ माहितीपर न राहता विचार प्रवर्तक ठरते.